परंतु मेजॉरिटी त्यामधली जी आहे त्यांना अजूनही त्या आरक्षणाचे कायदे त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही. एकीकडे हे चित्र या देशामध्ये, दुसरीकडे जे 342, 341, 342 कलमामध्ये समाविष्ट नव्हते ते सातत्यानं आरक्षणाची मागणी करत आहे, उशिरा का होईना. मराठा समाज आरक्षण मागतो आहे, धनगर समाज आरक्षण मागतो आहे, या ठिकाणचा मुस्लिम समाज आरक्षण मागतो आहे. जे आरक्षणाच्या कुठल्याच घटकामध्ये त्यांना सुद्धा या ठिकाणी 10% आरक्षण देण्याची भूमिका या ठिकाणच्या सरकारनं जाहीर केलेली आहे. हे सगळं चित्र या देशामध्ये आहे आणि अशा पार्श्वभूमीवर जे घटनेनं दिलेलं आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. पण वेगवेगळ्या जात समूहांची जी मागणी आहे ती सुद्धा गैर आहे असं मी मानत नाही. कारण इतक्या वर्षाच्या कालावधीमध्ये आरक्षणाची गरजच नाही. निर्माण करण्यामध्ये या ठिकाणी कुठेतरी राज्यकर्ते कमी पडले. ते कुठल्या पक्षाचे आहेत त्या कोणात मी जात नाही, परंतु कमी पडली ही वस्तुस्थिती आहे. जर सर्वांना या ठिकाणी समान शिक्षण, व्यवसायामध्ये समान संधी, या ठिकाणचं जे भौतिक वातावरण पाहिजे त्या वातावरणामध्ये समानता ही जर प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाली असती, तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या समाजाचा आहे त्याच्याशी काही कर्तव्य नाही, ही जर प्रत्येकाला मिळाली असती तर आज मला असं वाटतं की आरक्षणाची मागणी या देशातून केव्हाची हद्दपार झाली असती. ती मिळाली नाही म्हणून ही सगळी रिॲक्शन आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचे आंदोलन होत आहेत. आता त्यांना द्यायचं की न द्यायचं हा शासनाचा भाग आहे. सर्वांना मिळालं पाहिजे या मताचे आम्ही आहोत, परंतु हे होत असताना इतरांवर अन्याय होऊ नये ही सुद्धा या ठिकाणी भूमिका घेणं गरजेचं आहे. शेड्यूल ट्राईबचं आरक्षण या ठिकाणी 5-6 जमाती सोडल्या तर इतर आदिवासी जमातीला मिळत नाही, अनेकदा आरोप झालेले आहेत. आणि ज्या 5-6 जमातींना हे आरक्षण मिळालं त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार या सगळ्या याच्यामध्ये केलेला आहे. 6,500 कोटीचा भ्रष्टाचार तर 5 वर्षाच्या कालावधीमध्ये, मागच्या 2004 ते 2009च्या कालावधीमध्ये न्यायमूर्ती गायकवाडांनी सिद्ध केलं. माझं तर म्हणणं असं आहे की एकट्या आदिवासी विकास विभागात 1 लाख कोटीचा भ्रष्टाचार. मग आता आरक्षण ज्यांना अत्यंत दुर्बल समजतो समाजामधले त्यांना आरक्षण मिळत असताना जर अशा पद्धतीचा भ्रष्टाचार होत असेल तर मग सर्वांना न्याय कसा मिळेल? तर शासनाने कुठेतरी वास्तव्यावर आधारित भूमिका घेतली पाहिजे, रोखठोक भूमिका घेतली पाहिजे. जे आहे ते मान्य केलं पाहिजे, जे नाही त्यांना फटकारलं पाहिजे. कुठंतरी शासनाची भूतचेपी भूमिका या सगळ्याला कारणीभूत आहे. सरकारनं सगळ्या घटकांना खुश करण्यासाठी मग एकाला नाराज करायचं, मग दुसऱ्याला खुश करायचं, मग तिसऱ्याला खुश करत असताना या दोघांना नाराज करायचं. हे आणखी आता हा खेळ किती दिवस चालणार आहे? हा खेळ फार दिवस चालणार नाही. जे आहे ते स्पष्टपणे मांडण्याची भूमिका राज्य सरकारनं या ठिकाणी घेतली पाहिजे आणि सर्वांना समान संधी, शिक्षणाची संधी, शासनाच्या सेवेतील संधी, त्याच्या विकासाची संधी, त्याला इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्यामध्ये सारखेपणा, हा सगळा जोपर्यंत असणार नाही तोपर्यंत मला असं वाटत नाही की ही आंदोलन थांबतील. सर, आता एमपीसी परीक्षा काल होती मुख्यमंत्र्यांनी, करायला पाहिजे तिला काय वाटतं मला? तो आता मुख्यमंत्र्यांचा निर्णय, पण मला वैयक्तिक तुम्ही विचाराल तर मला असं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली, अभ्यास केला, अनेक दिवसापासून आपण त्या परीक्षेला सामोरे जात आहोत, त्यामध्ये आपलं सिलेक्शन झालं पाहिजे, रात्रंदिवस त्यांनी अभ्यास केला, त्यांना असं एक आहे की त्यांच्यावर अशा पद्धतीचा परीक्षा ढकलून एक प्रकारचा त्यांचा मानसिक छळ आहे असं मला स्वतःला वाटतं. परीक्षा घ्यायला काही हरकत नव्हती हे आजही माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही रिझल्ट डिक्लेअर नंतर करा, तुमचं रिझर्वेशन जे काय आहे, कोण मागे राहते, कोण पुढे येते, कोणाला कमी पडते, कोणाला जास्त जाते, ते शेवटी तुमच्या हातामध्ये आहे. असं तर नाही. मागच्या वेळेस एमपीएससी मध्ये सिलेक्ट झालेले जे लाभार्थी आहेत त्यांना अजूनही तुम्ही अपॉइंटमेंट दिल्या नाही. जे ज्यांच्यामध्ये काही वाद नव्हता त्यांनाही अपॉइंटमेंट नाही. तर मग तुम्ही आता नवीन परीक्षा घेण्यामध्ये आणखी ठरलेलं वेळापत्रक, ठरलेली तारीख, ठरलेली वेळ 1 दिवस अगोदर रद्द करता हे काही बरोबर नाही. सर, आता 18 पगड जातीसाठी तुम्ही भांडताय, त्यातल्या अनेक छोट्या छोट्या जाती आहेत की त्यांना आरक्षण आवश्यक होतं पण ते शासन देऊ शकलं नाही. डॉक्टर भांडे समितीचाही अहवाल होता. काय अहवाल होता तो, आणि आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून तुम्ही काय संघर्ष करताय? बघा, ज्यांना 1950 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं ते महान मानवशास्त्रज्ञ होते, समाजशास्त्रज्ञ होते, फार मोठे पॉलिटिशियन होते, अत्यंत बुद्धिमान असं ते नेतृत्व होतं, जागतिक कीर्तीमध्ये ते अग्रगण्य होते. हे सगळ्यांनाच मान्य आहे, कुणालाही अमान्य आहे असं समजण्याचं काही कारण नाही. आता
बाबासाहेबांनी ज्यांना ज्यांना एससी मध्ये टाकलं, एसटी मध्ये टाकलं, ओबीसी मध्ये टाकलं, आता त्याच्यात आणखी आपल्या अकलेचे तारे तोडण्याचं मला असं वाटतं काही कारण नाही. परंतु ठीक आहे, आता इतक्या वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर काही लोकांना असं वाटते की हे एससी मध्ये नाहीत, हे ओबीसी मध्ये नाहीत, हे एसटी मध्ये नाहीत. तर मला स्वतःला असं वाटतं हे चुकीचं आहे. एकतर तुमची योग्यता, तुमची विद्वत्ता बाबासाहेबांपेक्षा जास्त आहे, तुम्ही सिद्ध केलं पाहिजे. आणि जे तुम्ही सिद्ध करू शकत नाही तर मग ते त्यांनी जे मांडलं 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये ते तुम्ही मान्य केलं पाहिजे. बाबासाहेब 56 मध्ये त्यांचं महापरिनिर्वाण झालं आणि यांनी 56 मध्ये एरिया रेस्ट्रिक्शनचा कायदा आणला. एरिया रेस्ट्रिक्शनचा कायदा म्हणजे महाराष्ट्रातल्या समजा 4 जिल्ह्यामध्ये जर एससीचा अमुक एका जातीचा माणूस राहत असेल तर तो एससी, 2-4 जिल्ह्यामध्ये अमुक टमुक भागामध्ये राहत असेल तर तो एसटी. तो जर पोट भरण्यासाठी बाजूच्या तालुक्यात बाजूच्या जिल्ह्यात गेला तर तो एससी नाही, एसटी नाही. आता हा जो काही कायदा आहे त्याच्या मागची काय पार्श्वभूमी आहे, काय लॉजिक आहे, कोणालाही न पटण्यासारखं हे सगळं आहे. पण 1956 ते 1975 पर्यंत 25 वर्ष या देशामध्ये सुरू होतं, कारण बाबासाहेब 1956 मध्ये गेले. बाबासाहेब कदाचित काही वर्ष आणखी असते तर मागासवर्गीयाच्या दुर्दैवानं ते नाही होऊ शकलं तर हा एरिया रेस्ट्रिक्शनचा कायदा आला नसता. आता 25 वर्षाचा कालावधी म्हणजे 2 पिढ्या बर्बाद झाल्या. ज्यांना संधी होती शिक्षण घेऊन शासकीय सेवेमध्ये जाऊन आपली योग्यता प्रस्थापित करण्याची ते करू शकले नाही. आणि मग 75 मध्ये देशभर उठाव झाला, सगळ्या लोकांना हे कळायला लागलं. पहिली पिढी 10वी पास झालेली या समूहामधून आली, पहिली पिढी 76 नंतरच्या कालावधी. त्यांना कळायला लागलं बाबा या देशात कुठेतरी भारतीय राज्यघटना आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षण आहे, आरक्षणामध्ये आपली जात समाविष्ट आहे, परंतु आपल्याला काही ते अजूनही मिळत नाही, ते मिळालं पाहिजे. ही भावना त्यांच्यामध्ये वृद्धिंगत झाली आणि त्यांनी मग हा संघर्ष करायला सुरुवात केली. तो संघर्ष राजकीय पातळीवर ज्यावेळेला व्हायला लागला त्यावेळच्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांनी पुढाकार घेऊन एरिया रेस्ट्रिक्शन रद्द केलं. हे क्षेत्रबंधन रद्द केलं आणि सांगितलं नाही तो कोणत्याही समाजाचा असेल तो समाज त्या राज्यापुरता त्या कॅटेगरीमध्ये समजावा, जिल्ह्यापुरता नाही, तालुक्यापुरता नाही. कारण तालुक्याचं बंधन कसं घालता येईल? एकीकडे आपण म्हणायचं की विकास करायचा, आपण मंगळावर जाऊन चंद्रावर जाऊन, दुसरीकडे म्हणायचं की आदिवासी आहे का तू, शेड्यूल कास्ट आहे का तू, तर तू मग बार्शी टाकली तालुका सोडून जर अकोल्यात पोट भरायला आला तर तू काही शेड्यूल कास्ट नाही, तू काही शेड्यूल ट्राईब नाही. आणि हे 25 वर्ष चाललंय देशामध्ये. तर ते रद्द झाला आणि त्याच्यानंतर सरसकट सर्वांना फायदे मिळायला सुरुवात झाली. आता तोपर्यंत ज्यांना 50 ते 74 पर्यंत मिळालं होते एवढे गब्बर झाले सर्व अर्थानं. त्या विकासाच्या योजना सगळ्या स्वतः हडप करून म्हणा किंवा काही म्हणा, त्या आरक्षणाचे फायदे 2 पिढ्यांना मिळाले म्हणून म्हणा, ते एवढे गब्बर झाले की त्यांना मग असं वाटायला लागलं की हे तर उपरे आले. नॅचरली 75 पर्यंत जर या महाराष्ट्रात 350 तालुके आहेत आणि 350 तालुक्यातल्या जर 30 तालुक्यामधल्या लोकांना शेड्यूल ट्राईबच्या सवलती मिळत होत्या सपोर्ट, आणि नंतर 76च्या कायद्यानं जर ते 350 तालुक्यातल्या लोकांना त्या शेड्यूल ट्राईबच्या फॅसिलिटी मिळायला लागल्या तर साहजिकच गर्दी होणार, वाढ होणार, संख्येमध्ये वाढ होणार. बरं, हे वाढ होणार हे केंद्र सरकारला माहित होतं. त्यावेळेचे गृहमंत्री के ब्रह्मानंद रेड्डी यांनी संसदेमध्ये जाहीर केलं होतं की हे केल्यामुळे ही लोकसंख्या वाढणार आहे याची शासनाला जाणीव आहे आणि त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या विकासासाठी शासन वेगळा निधी उपलब्ध करेल, जास्तीचा निधी उपलब्ध करेल. मग दुमत राहिलं कुठं? त्याप्रमाणे मग 76 नंतर 81 ची जनगणना आली, 76ला एरिया रेस्ट्रिक्शन उठलं, त्याच्यापूर्वी 71ला झाली, 10 वर्षांनी 81ला जनगणना झाली. 81च्या जनगणनेमध्ये मात्र यांची ओरड सुरू झाली की अरे 10 पटीनं कसे वाढले, एका रात्रीतून कसे वाढले, हे जात चोर आहेत, हे बनावट आहे, हे लुच्चे आहे, यांनी आमच्या सवलती हिसकावण्यासाठी नोंदी करून घेतल्या. मला हे सांगा, एखादा समूह अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रातून अगदी नियोजनबद्धरित्या कशी काय आपली जात जनगणनेच्या अहवालामध्ये टाकू शकते? ते त्या समाजाचे असतात म्हणून ते लिहितात ना, आणि त्यांना कुठं माहित असते की हे आपण असं लिहिलं तर ते होईल. पण जनगणना आयुक्त त्यावेळेचे जे होते त्यांनी सांगितलं की अरे बाबा बेळ्यानो, 76च्या पूर्वी अशा पद्धतीचा टेबलच त्या जनगणनेच्या याच्यामध्ये नव्हता. अकोल्यात जर शेड्यूल ट्राईबची लोकसंख्या जी आहे ते जर अनुसूचित जमातीमध्ये नसेल, शेड्यूल ट्राईब मध्ये नसेल तर टेबल ठेवण्याची काय गरज आहे? जी शेड्यूल कास्टचे लोक इथं राहतात त्यांच्यासाठी जर शेड्यूल कास्टच्या सवलतीच नसतील तर त्यांच्यासाठी वेगळा टेबल ठेवण्याची काय गरज आहे? तो जनगणनेच्या सूचीमध्ये टेबलच नव्हता. त्याच्यामुळे 71च्या जनगणनेमध्ये शेड्यूल ट्राईब किती? 0. शेड्यूल कास्ट किती? 0. आणि 81च्या जनगणनेमध्ये किती? 1.5 लाख 2 लाख येणार ना. ते तुम्ही ज्यावेळेस मोजाल त्याच वेळेस दिसतील ना. जनगणना आयुक्तानं व्हेरी क्लिअर सांगितल्यानंतरही आज तुम्ही पाहता की वृत्तपत्रामधून, मीडियामधून अपप्रचार सातत्यानं सुरू आहे की हे जातचोर आहे, ते बोगस आहे, ते बनावट आहे.
मग परत सत्तेचा वापर करून त्यांच्यावर कसा अन्याय करता येईल त्या पद्धतीनं काम सुरू आहे. त्याच्यामुळे प्रचंड असंतोष राज्यात आहे, वेगवेगळ्या घटकामध्ये आहे. हे राज्यकर्त्यांनी सुद्धा कुठंतरी हे बसून शांततेनं विचार करून त्या समूहामधले प्रतिनिधी घेऊन, विरोधक आहेत त्यांनाही सोबत घेऊन आणि या विषयातले तज्ज्ञ घेऊन हा विचार केला पाहिजे. एकदा तर सूक्ष्म लावला पाहिजे. मला असं वाटतं झुलवत ठेवण्याची जी राजनीती आहे ना, धनगरांना, मराठ्यांना, इथल्या आदिवासींना, इथल्या शेड्यूल कास्टला, हे कुठंतरी थांबली पाहिजे. आता ते धोबी परीट समाज तर 76 पर्यंत 56 पर्यंत याच्यामध्ये होता, शेड्यूल कास्टमध्ये होता. भंडारा गोंदियातला तर 76 पर्यंत होता, भंडारा आणि बुलढाण्यामधला या 76 पर्यंत, मागच्या 1976 पर्यंत. म्हणजे देश स्वतंत्र झाल्यावर महाराष्ट्रात आपण सामील झाल्यावर, कारण हा पहिल्यांदा मध्य प्रांतात होता. तर एरिया रिस्ट्रिक्शन उठल्यानंतर नॅचरली तो यायला पाहिजे होता संपूर्ण राज्यात शेड्यूल कास्टमध्ये. कुठं गायब झाला पताच नाही. हे का घडलं? कारण आरक्षणाचे फायदे धोबी परीट समाजाला घटनेनं दिलेले होते. त्या आरक्षणाचं धोबी परीट समाजाला अज्ञानामुळे काही घेणं नव्हतं. ही वस्तुस्थिती आहे. धोबी परीट समाजाला मी एक उदाहरण म्हणून सांगतो, पण सगळे जे मागास समाज जे आहे, शिक्षणच नव्हतं तर आरक्षणाचं काय करायचंय? शाळेत जाणारी पहिली पिढी 60 नंतर आली ना, आणि 10वा वर्ग झालेले 70 नंतर आले. आता ऍटलिस्ट 10वी झाल्यानंतरच काम पडेल ना त्याचं सगळं. तर त्यांना ते मिळालं त्याही वेळेस पता नव्हता, त्याच्याकडून हिरावून घेतलं तोही पता नव्हता. आता त्या लोकांना समजायला लागलं की आम्ही जर होतो तर मग आमचं कुठलं निवेदन होतं की आमचं त्या यादीतून नाव कमी करा. आता टाकायसाठी आंदोलन होतात, त्यांचे काही टाळायसाठी आंदोलन झालं नव्हतं. कोण्यातरी शासन व्यवस्थेमध्ये बसलेल्या कोणीतरी शहाण्यानं तिथं टायपिंग मिस्टेक म्हणा की आणखी काही मला समजून केलेली चूक होती ती, आणि एका समोर अशा पद्धतीने अन्याय झाला. आता हे करायसाठी काही फार डोकं लागतं? खरोखरच त्यांच्यावर अन्याय झालाय तो दूर करा. ही मिस्टेक तुमची आहे, ही क्लरिकल मिस्टेक आहे फार. ही दुरुस्त करायला काय कशाला तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या समित्या बसवाव्या लागतात? तर त्यांनी बसवली. विधिमंडळानं माझ्या अध्यक्षतेखाली धोबी परीट समाजाच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी समिती बसवली. आम्ही राज्यभर फिरलो. शेड्यूल कास्टमध्ये जी अनटचेबिलिटीची अट आहे, अस्पृश्यतेची अट आहे, ती धोबी परीट समाज ला लागू होत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. पण मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं, आमच्या समिती सदस्यांनी पाहिलं, नाना पटोले होते, मी होतो, आणखी बाकीचे होते, की आजही दुर्गम भागातला आदिवासी चंद्रपूर गडचिरोली मधला तिथं आपल्या घरचं काही देत असताना धोबी परीट समाजाच्या असं हातावर टाकतो. म्हणजे याला पानं गुंडाळलेली हा आदिवासी, म्हणजे हा एवढा मागासलेला, पण तो आजही धोबी परीट समाजाला त्याच्यापेक्षा खालच्या वर्गातला समजतो. आता ही जर स्थिती ह्या देशात आली असेल पुरोगामी महाराष्ट्रात, तर मग त्यांना आपण त्यांच्या विकासासाठी काही करणार की नाही? ते आम्ही सगळं पुराव्यानिशी मांडलं. राज्यभरात फिरून मी 6 महिने स्वतः फिरलो. तर ते अजूनही लागू व्हायला वेळ लागतोय. आता कुठं शासनानं केंद्र सरकारकडे पाठवलं, तेही मग त्या फॉर्मॅटमध्ये नाही पाठवायचं. तर आज जे सरकार चालत आहे ना, त्यामध्ये जे हे विकासाच्या मागासवर्गीयांच्या विकासाच्या आड येणारे जे झाडीतले शुक्राचार्य आम्ही ज्यांना म्हणतो ना, त्यांची संख्या भरमसाठ वाढलेली आहे. आपल्याला इतिहासात पुराण काळात झाडीतला शुक्राचार्य एकच माहित होता. आज मंत्रालयात जाल तुम्ही तो विभागात हे आहेत ना, आणि यांचं एकमेव कार्य आहे की इथल्या मागासवर्गीयांना त्यांच्या हक्काचं मिळू द्यायचं नाही. दुसरं काही काम या लोकांचं नाही. आणि ते करण्यासाठी वेगवेगळ्या कोलांटुळ्या घेताना वारंवार दिसत आहे. सत्ता जी त्यांच्या हातामध्ये आहे, सत्तेचा अमर्याद गैरवापर करणारी जमात, आणि ही काही सर्व महाराष्ट्रभर शोधण्याचं कारण ही मंत्रालयात बसलेली आहे. ही शोधण्याची भूमिका जरी शासनानं घेतली ना, त्यांच्यावर वचक निर्माण केला खऱ्या अर्थानं, म्हणजे चांगल्या कामासाठी, तर मला असं वाटतं या राज्यातले अनेक प्रश्न सुटतील. आरक्षणातही त्यापैकी एक आहे. नाही तर मग चला, तर असं हे सगळं आहे. मला असं वाटतं तुमचा एमपीएससीचा मुळात प्रश्न होता, तर मला असं वाटतं की परीक्षा व्हायला काही हरकत नव्हती. परीक्षा होऊन पाहिजे तर जसं मागची तुम्ही अजूनही त्याचा निर्णय होत नाही, अजूनही पोस्टिंग मिळत नाही, तुम्हाला वेळ होता. मुलांची तयारी, तुम्हाला आज म्हणायचं सकाळी पेपर आहे, आणखी रद्द करायचं, आणखी सांगायचं 3 महिन्यांना आहे, परत मुलं तयारी करून परीक्षेला जातात, परत सांगायचं बदलच्या दिवशी रद्द आहे. हा काही खेळ आहे का? जे मेहनत करतात, जे प्रयत्न करतात, त्या मुलांना विचारा, ती कुणाची आहेत त्याच्याशी काही कर्तव्य नाही. ती सगळ्याच समाजातली आहेत, सगळ्याच कुटुंबातली आहेत, सगळ्या जाती धर्माची आहेत. पण त्यांच्या मेहनतीवर तुम्ही अशा पद्धतीनं पाणी फेरणं काही बरोबर नाही. राहिलं आरक्षणाचं, तर आरक्षणाचं तुम्हाला कुणी मनाई केली? तुमचं जर सगळं ओके झालं, तुम्ही देण्याच्या मनस्थितीत असले, तुमच्याकडे यादी तयार आहे, मी तर यादी तर तयार ठेवा.
त्याच्यामध्ये अमुक तर असं नाही की याच समाजाचे टाकायचे त्याच समाजाच्या परीक्षा वेगळ्या होतात का? एससी साठी वेगळा पेपर आहे, एसटी साठी वेगळा आहे, व्हीजेएनटी साठी वेगळा आहे, असं होते का कधी? फक्त प्रवेशासाठीच रिझर्वेशन आहे ना. पेपर तर एकच राहतो सगळ्यांसाठी. त्याच्यामुळे कस तर सगळ्यांचा सारखाच लागतो ना, सगळ्याच विद्यार्थ्यांचा. मग त्यांच्यावर कशासाठी तुम्ही जुलूम करता, असं मला स्वतःला वाटतं. ओके.